शारू लाडू सांग मला कशा झालाय खाऊन. खा तरी बघू तरी कसं झालंय शारू. हा छान झालाय. तुला आवडला. अरे वा खा हा फिनिश करणार ना. व्हेरी गुड. श्रीला तर आवडला. तुम्हाला पण करायचं आहे. उन्हाळा विशेष पोटाला थंडावा देणारे हे पौष्टिक असे मुगडाळीचे लाडू कसे करायचे चला मी दाखवते. अगदी सोपी रेसिपी आहे बरं. कमीत कमी साहित्यामध्ये आपण हे मुगडाळीचे पौष्टिक असे लाडू तयार करू शकतो. चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण. मस्त मजेत आहात ना. मस्त मजेतच राहा. आज आपण इथे ना उन्हाळा विशेष मुगडाळीचे लाडू बनवतोय. त्यासाठी बघा 1 वाटी मुगडाळ घेतली आहे. त्यासाठी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. थोडीशी वेलची पावडर घेतली आहे आणि मगज बी घेतलेला आहे. आता ही मुगडाळ स्वच्छ एकतर धुवून तुम्ही सुकवून घेऊ शकता किंवा सुती कापडाने व्यवस्थित पुसून घ्या. त्यावर पावडर असते तर आपल्याला छान स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. आता या साजूक तुपावर ही मुगडाळ आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर मी या डाळीला छान भाजून घेतलं आणि अगदी हलकासा रंग बदलतो. सुगंध अप्रतिम येतोय भाजत असताना. आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ काढून थंड करून घ्यायची आहे. तर तुम्हाला मी इथे रंग दाखवते. इथे बघा हलकासा रंग बदललेला आहे. मस्त कुरकुरीत अशी ही मुगडाळ झाली आहे. एका ताटामध्ये काढून घ्यायची, थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ही मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे. तर अगदी आपण बेसनाचे लाडू जसे करतो त्या टेक्स्चरचं पीठ आपल्याला या मुगडाळीचं करून घ्यायचं आहे आणि तशीच ही डाळ आपल्याला दळून घ्यायची. तर बघा अगदी झटपट दळली जाते. इथे बघा आपण त्यामध्ये तूप घातल्यामुळे छान एकसारखं टेक्स्चर येऊन ही डाळ जी आहे ती आपण दळून घेतलेली आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप छान गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्यामध्ये इथे मी 2 चमचे मगज बी घातलेला आहे. आता ही जी आपण मुगडाळीचे लाडू बनवतोय ती मुगडाळ थंड प्रवर्गामध्ये येते, त्यामुळे पोटाला थंडावा देणारी असते. त्याचबरोबर हे जे मगज बी आपण इथे घातलेलं आहे ते सुद्धा आपल्या शरीरासाठी थंड असतं. म्हणून मी इथे कोणत्याही प्रकारच्या महागड्या ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला नाही. ड्रायफ्रूट्स असतात ते थोडेसे उष्ण असतात, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने मी इथे मगज बी घातलेला आहे या लाडूसाठी. तर आता ही जी आपण पीठ करून घेतलं आहे ते छान या तुपावर भाजून घ्यायचं. मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. 2 चमचे मी इथे केशर दूध घातलेलं आहे. आता या केशर दुधामुळे पीठ खरपूस भाजलं जातं, पण दूध घातल्यानंतर थोडंसं पिठाला गाठी होतात. तर या पद्धतीने पोटॅटो स्मॅशरनी थोडंसं पीठ आपल्याला छान एकसारखं करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पीठ किती छान भाजलं आहे आणि मस्त मिश्रण 1 नंबर झालं आहे. सुगंध अप्रतिम येतो आहे, रंगही परफेक्ट आलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलची पावडर. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आहे. इथे मी गूळ चिरून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून घेतलात, किसून वापरलात तरी काही हरकत नाही. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आता हे जे मिश्रण आहे पिठाचं ते गरम आहे, त्यामुळे गूळ लगेच वितळला जातो आणि एकजीव होतो मिश्रणामध्ये. तरीसुद्धा एखादा खडा शिल्लक राहिलेला असेल तर तुम्ही तो हाताने फोडून घेऊ शकता, काही हरकत नाही. या पद्धतीने बघा कोमट झालं थोडंसं मिश्रण की हाताने या पद्धतीने चोळून घ्यायचं. एखादा गुळाचा खडा असेल तर तो फोडून घ्या तुम्ही. आणि इथे परफेक्ट असं लाडू बनवण्यासाठी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता अगदी सहज हे लाडू वळले जातात. तरीही तुम्हाला जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे तूप गरम करून घालू शकता, काही हरकत नाही. तर या पद्धतीने बघा मी लाडू वळून घेतले. अजिबात वरून तूप घालण्याची गरज लागली नाही. फक्त कोमट असताना लगेच हे लाडू वळून घ्यायचे, जेणेकरून अगदी सहज वळले जातात आणि लगेच हे लाडू तयार होतात. आहे की नाही एकदम सोपी रेसिपी. बरं पौष्टिक आहेत. लहान मुलांना तर अगदी प्रेमाने खातात. माझ्या घरात सुद्धा माझ्या मुलांनी अगदी आवडीने हे लाडू खाल्ले. एवढे भन्नाट असे हे मुगडाळीचे लाडू तयार होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही या उन्हाळ्यामध्ये अशा रीतीने पोटाला थंडावा देणारे हे मुगडाळीचे लाडू नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील. तर अशा पद्धतीने आपले हे मुगडाळीचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही बघू शकता अप्रतिम दिसत आहेत आणि 1 नंबर झाले होते चवीला. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही,
जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग पटकन या मुगडाळीच्या पौष्टिक लाडूच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.